तुझं बरोबर आहे सरिता, पण आता उदयला जर सोडवायचं असेल तर मदत करणारी मला एकच व्यक्ती समोर दिसते, ती म्हणजे रत्ना. रत्नाशिवाय कोण मदत करेल यावेळेला असं काय वाटत नाही मला. नाही तात्या, मला ते नव्हतं म्हणायचं. आपण आतापर्यंत आत्यांची खूप मदत घेतली, पण आता नको. बरोबर बोलतेस तू सरिता, पण मग नेमकं करायचं काय आपल्याला? आई, आपण ठरवलं होतं ना, आता आपली लढाई आपणच लढायची म्हणून. आपली शेत जमीन वाचवायला आपण सगळ्यांनी मेहनत करून कष्ट करून पैसे कमावलेच ना. पण आता उदय भाऊजींना वाचवण्यासाठी पुन्हा एवढे पैसे जमा करायला आपल्याकडे वेळही नाहीये, आणि एवढे पैसे जमा होतील का यातही शंकाच आहे. 100% बरोबर अक्का वहिनी. आपण उदयासाठी असे पैसे कधीच जमवू शकणार नाही. अरे रवी, थोडं शांत राहा ना. आदित्य काय म्हणतात ते तरी ऐकून घे ना. सरिता, तू बोल, काय आहे काय तुझ्या मनात? आई, तुम्हाला हा उपाय नाही आवडणार, पण आता आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. आपल्याला हेच करावं लागेल. काय अक्का, काय आवडणार नाही आईंना? दागिने. आई, तुम्ही म्हणाला होतात की हे स्त्री धन आपण जपून ठेवलं पाहिजे, आणि मी तेव्हा तुमचं ऐकलं सुद्धा. आणि आपण सगळ्यांनी दुसऱ्या मार्गाने पैसे कमवून आणले ना. पण आई, आत्ता आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. आणि मला सांगा, जर हे स्त्री धन माझ्या कुटुंबाच्या उपयोगी पडणार नसेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? अगं पण सर, आई नाही. हे पहा, या अशा परिस्थितीमध्ये आमच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला हाच उपाय सुचवला असता. आपल्या कुटुंबातल्या माणसांपुढे या दागिन्यांची काय किंमत आहे? शंभर वेळा फोन लावला तरी फोन नाही लागत आहे. रत्नात त्यांचा नात तो बांधतो. मला पण ना काहीच कळत नाहीये काय करावं. वेळी मदत मागावी ना, तर कुठूनच काही होत नाही. म्हणजे ना, आपण लोकांच्या तोंडावर बघायचं आणि त्या आपल्याला पाठ दाखवून उभे राहतील असं झालंय. मी आज त्यांच्या घरी जाऊन बघून येते डायरेक्ट. हो पूर्ण वहिनी, तुम्ही आता गडबडीमध्ये आहात, त्यांच्या घरी जाणार, त्याच्यात जास्त वेळ जाणार. त्यापेक्षा तुम्ही परत परत फोन ट्राय करा ना. हो, एकदा फोन लागला ना की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर आहेच, आता वेळच वाईट चालू आहे, करावं लागणार. हा, बोल का पूर्ण. आत्या, काय झालं?
रडायलीस कशाला? आत्या, अहो खूप गोंधळ झाला हो इकडे. आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. शेट, बरं झालं बरं का तुम्ही घरीच आलात. नाही तर हे दागिने आम्ही तुमच्याकडे दुकानात घेऊन आलो असतो, कोणीतरी पाहिलं असतं, चौकशी केली असती, मग चर्चा. हो ना, दागिने विकतो म्हणून गावात बोबाटा व्हायला नको म्हणून इकडे बोलवलं. समजू शकतो मी ताई, पण काय ना, तुम्हाला मी दुकानावर पण बोलवू शकत नव्हतो. अहो, आमच्या दुकानात पेस्ट कंट्रोलचं काम काढलंय ना आमच्या भावाने. लय मुंग्या झाल्यात, लय झुरळ झाले. तो या समद्या दागिन्याचे एकूण घट व बाकी वजावट मिळून 90,000 रुपये होतील. बर, म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते द्या तुम्ही. ठीक. चला, येतो अल्लादराव. तुमचे लय उपकार झाले शेट. हो, त्यात काय, येतो. सोनांचे दागिने विकायची वेळ आली. येऊन वाईट काय असणार. अहो आई, तुम्ही असा का विचार करायला? असं समजा की आपल्या कुटुंबावर एक संकट आलं होतं आणि या दागिन्यांमुळे आपण ते परतवून लावलं. पण जे करायला नको होतं तेच करावं लागतं. पण आपल्याला कोणासमोर हात नाही पसरावे लागले, ते महत्वाचं. हो नाही? जा ताई, घरी जा. इथं बसून काय होणार नाही. आणि उदय? येईल ना, येईल. एक 2-3 वर्षात येईल घरी तो. तुमचा उद्या आता काय सुटत नाही. आणि उद्या का त्याला कोर्टात हजर केला की बस विषयच संपला. अशी वेळ नाही येणार. ठीक आहे, मग बसा. आत्याबाईला जर का असत्या मिशा तर तिला काका म्हटलं असतं. मन आहे मन. नाही, मला वाटायचं नाही तर तुमच्या आत्याबाईला बोलायलो. काही झालं तरी उदायला सोड. मला ही बघ, आत्या, आत्या. अगं रडू नको बाळा, नको रडू, नको रडू. आत्या, तुम्हाला बोलवण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच पर्याय नव्हता. पण आता तुम्ही आलात ना, आता सगळं नीट होणार. नाहीतर सगळं संपलंच होतं. कुठूनच मदत मिळण्याची शक्यता नव्हती मला. पूर्णा, तू फोन करणार आम्ही येणार नाही का? हा, असं होईल का? अगं तुझा फोन आले आले आम्ही दोघं इथं धावत आलो बघ. पोटच्या पोरांसाठी जीव तुटतो ना ग. आणि तुमच्या दोघांसाठी धावत नाही येणार तर कोणासाठी येणार? हा, पूर्ण उदय कुठे? आत्तोबा, ते इन्स्पेक्टर मला म्हणाले की उद्या आता 1-2 वर्ष आतच असणार. इतक्या लवकर त्याची सुटका नाही होणार. असं कसं सुटणार नाही तो? मी आलोय ना आता, मी बघेन काय ते. काळजी नाही करायची. कोण हाय, कोण तो इन्स्पेक्टर? हा, ज्याने माझ्या उदयला असं अडकवून ठेवलंय आतमध्ये? बघतेस मी त्याला. इन्स्पेक्टर इंगळे. इन्स्पेक्टर इंगळे? काय हो? ते
सोमनाथ इंगळेंचे कोण नाही ना ते? ओ रत्नाबाई, पोलिसांची नाती गोती शोधण्याचं थांबवा. हं? काळजी घ्या पूर्णाची. मी आज जाऊन येतो. आत्या, आमच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली ना असंच वाटायलंय मला. पूर्णा ते नजर बिजर जाऊ दे आता. तू शांत हो बघू. आणि हे बघ, आता आमच्या दोघांवर सगळी काळजी सोड आणि शांत बसतो एकदम. कळलं? नको टेन्शन घेऊस. काय उदयराम, आधी मला फोन करायचा ना तुम्ही. उगाच उशीर केला बाबा तू. अहो मी एकदम घाबरून गेलो हो. माझ्या काही लक्षातच नाही आलं. पण आपली पूर्ण मात्र लय हुशार. चड्डीशी फोन केला तिने मला. आत्या, हा ती आहे पूर्ण बरोबर बाहेर खोलीत बोलत बसली. उदय, तू मला कधीपासून ओळखतो रे? अहो एकदम लहानपणापासून. पण असं का विचारायले तुम्ही? मग मला सांग, मी तुला कधी चुकीचा सल्ला दिलाय का? हा? कधी चुकीचं काही सांगितलंय का रे तुला? अहो नाही, पण असं का बोलायले तुम्ही? मग मी तुला मागच सांगितलं होतं त्या सारडा शेठला दुखवायचं नाही म्हणून. त्याचं काम करायचं, पैसे घ्यायचं आणि विसरून जायचं हे सांगितलं होतं ना तुला. पण तरी तू त्या गेनूच्या नादी लागलास. त्या गेनूचं ऐकून त्या सारडा शेठची जमीन ताब्यात घेतलीस आणि त्या गेनूचं ऐकूनच त्या गेनूच्या घशात ओतलीस. झालं ते चुकीचं झालं. शारदा शेठला तू नाराज केलंस, त्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भव. अहो पण मी जे केलं ते बरोबर होतं. हे असं तुला वाटते. काय बरोबर काय चूक हा आता महत्वाचा मुद्दा राहिलेला नाही. महत्वाचा मुद्दा आहे की तू इथून बाहेर कसा पडशील ते. मी त्या सारडा शेठला लय विनंती केली, पण तो काय ऐकायलाच तयार नाही. त्यात या इन्स्पेक्टर इंगळेचं वेगळंच नाटक चाललंय. शेवटी हात जोडले, म्हटलं वाटल्यास पाय धरतो, पण माझ्या उदयला यातून बाहेर काढा. काय पाहिजे ते करायची तयारी आहे असं सांगितलं मी त्याला. अहो मग काय म्हणाले ते इंगळे? तो म्हणतोय सारडा शेठचे जेवढे पैसे चोरीला गेलेत तेवढे भरायला पाहिजेत. तेवढे पैसे आपल्याला उभे केले पाहिजेत, तरच तो हे प्रकरण संपवेल. तेवढाच एक उपाय राहिलाय आपल्याकडं. अहो पण एवढे पैसे कुठून उभे करायचे? एवढा फरक समजायला लागला का रे तुम्हाला? तुझ्यासाठी मी कुठून कितीही रक्कम उभी करीन. वाटल्यास सगळं घरदार गहाण ठेवून. पण तुला मी असं नाही बघू शकत. आता बाकी काहीही विचार करायचा नाही. मी इंग्लिशी बोलून हे सगळं सेटल करतो. तू अजिबात काळजी करू नकोस. चल, येतो मी. आता जराही वेळ वाया न घालवता लवकरात लवकर हे पैसे पोलीस स्टेशन मध्ये भरून या. हो ना, उद्या पण आता वाटेकडे डोळा लावून बसला असेल. चालतंय, जातो मी उदयला सोडून येतो मी. अरे प्रभा, तू एकला नको जाऊ. मी पण येतो तुझ्यावर. रवीला पण घेऊ पाहिजे बरोबर. काय पैसे पण एवढे तुझ्यावर, एकाला दोघं असलेलं बरं ना. नाही नाही, सगळ्यांना जायची गरज नाहीये. बिचाऱ्या उद्याला त्या पोलीस स्टेशनला बंद करून ठेवले. तुम्ही सगळे त्याला बघितलं तर त्याला लाज वाटायची ना तिकडे. असं काही होतं ना कामा नये म्हणून. बरोबर बोलते तो आहे. तात्या, तुम्ही नका काळजी करू. मी हा एकटा जातो आणि लगेच त्याला घेऊन येतो. हा बाबा जा, लवकर जा. येतो. नको काळजी करूस पोरी. तुझे आत्तोबा गेलेत ना आतमध्ये इन्स्पेक्टरशी बोलायला. कशाला काळजी करतीस? काळजी कशी करू नको आत्या. उद्याला सवय नाहीये हो अशी पोलीस स्टेशनची. हो ग, मला माहिती आहे. आपला उदय आहे ना एकदम हिंमतवान आहे बघ. तू असा घाबरून जाणारा गडी नाहीये, एकदम धीराचा आहे. या सगळ्या भावांमध्ये ना तू एकटाच हिंमतवान आहे.
तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. सुटेल ना उदय? अगं हो तर. आणि तुझे आतोबा काही ना काहीतरी करतीलच बघ. त्यांचं तर खूप जीव आहे त्याच्यावर. माझा पण आहे जीव उदयवर. आणि जेव्हापासून तुम्हा दोघांचं लग्न झालंय ना, तेव्हापासून तुझ्यावर पण जीव आहे बघ. तुम्ही दोघंही आमच्या पोटची पोरं नाही आहात, पण पोटच्या पोरासारखं प्रेम करतो आम्ही दोघं तुमच्यावर. हो वहिनी, हे घ्या तुमच्यासाठी खायला घेऊन आलोय. आत्या तुम्ही कधी आलात? नाही, हे बेस केलं तर तुम्ही येऊन. अहो पूर्ण वहिनी आणि मी तुमच्याच वाटेकडे डोळं लावून बसलो होतो. हो नाही, तुम्ही आलात की उदय दादाला बाहेर काढाल ना. हो जेल मधनं. हा कोण आहे टिकोजीराव? हा केवढी बडबड करायलाय? हो मी द बबन. बबन? हा उदय दादाचा खास मित्र बबनुदय. बबनुदय मधला बबन, बिझनेस पार्टनर. कसला रे मित्र तू? हा तुझ्या त्या मित्राला त्या इन्स्पेक्टर तिथे आतमध्ये डांबून ठेवलंय आणि तू चालला आपलं. हो आता मग मी काही काय ते हातात काय तुझ्या? भजी. हो पूर्ण वहिनीने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, म्हणून त्यांच्यासाठी घेऊन आलो. हे घ्या पूर्ण वहिनी का. दे. पूर्ण वहिनीसाठी आणलंय. मी नाही खाणार आहे बक्का बक्का, तिलाच खायला घालायचंय. दे इकडं. पूर्ण वहिनीसाठी आणले. वहिनी पटकन खाऊन घ्या. हा काय ग पूर्ण, सकाळपासून काय खाल्लंच नाहीस काय? असं उपाशी राहून उद्या सुटणार आहे का? सांग मला. तू आता काय बोलत बसू नकोस, खाऊन घे. आम्ही पोटभर खायचं आणि तू उपाशी राहायचं, हे चांगलं नाही बरं का. हा खाऊन घे. आत्या, एवढी काळजी जर माझ्या बहिणींनी आणि सासूने केली असती ना, तर जगातली सगळ्यात सुखी मुलगी असते मी. त्यांनी साधी चौकशीही केली नाही हो. तू नको नाही सगळ्याचा विचार करूस. आता मला तुझ्याबद्दल प्रेम वाटते, तुला माझ्याबद्दल काय वाटते आणि मला तुझ्याबद्दल काय वाटते हे महत्वाचं आहे बघ. तुझं माझं प्रेम आपुलकी हे सगळं महत्वाचं आहे आता. तू नको ना काळजी करूस. हा आणि त्या घरातल्या त्या सगळ्या वाईट गोष्टींचा आता तू विषय पण नको काढूस. लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या बरोबरच आहे आता इथं. कळलं? घे खा. नंतर घेते. कावेरी, हा कसला घाट मांडला एवढा? अवाई प्रभाकर भाऊजी उद्या भाऊजीने घेऊन येणार आहेत ना, तर त्यांच्यासाठी काळ्या मसाल्यातल्या शेवगा करते आणि त्यासोबत भाकरी. इतकी चांगली बनवते ना मी ही भाजी. बघा भाऊजींना दिली ना तर भाऊजी म्हणतील वहिनी अजून द्या अजून द्या. इतकी आवडेल त्यांना. ते काय सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नसेल ना, आणि दुपारी मी डबा घेऊन जाणार होते पण यांनी काय मला जाऊ दिलं नाही. म्हणलं मग त्यांच्यासाठी काहीतरी बनवूया चांगलं. आई तुमचं काही काम होतं? हो हेच मी विचारणार होते, जेवणाचं काय करायचं, पण तू तर मोर्चा आधीच सांभाळलाय सगळा. कावेरी, आज पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही चौघी बहिणी एकत्र आलात ना, तर कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकता. आणि म्हणूनच ना आता माझ्या पोरांची चिंताच मिटली बघ माझी. आता मी एकदम निश्चिंत झाले. तू हे करशील ना? होय मी रांजणात पाणी ओतून येते पण. होय. पूर्णाने काही खाल्लं असेल का नाही काय माहिती. आणि तिला सांगितलं पण पाहिजे ना की प्रभाकर इकडून पैसे घेऊन निघाले, आता पोहोचतीलच ते तिकडे. हा, आणि तिला म्हणावं काही काळजी करू नको. फोन का नाही उचलत आहे?